विद्यार्थिनींनो, काही दिवसांपूर्वी आपण विज्ञानातील दुसरा धडा आरोग्य आणि रोग हेल्थ अँड डिसीजेसच्या बाबतीत चर्चा केली। यामध्ये हेल्थ म्हणजे काय, व्हॉट इज डिसीज, त्याचे टाइप्स, इन्फेक्शियस डिसीजेस यांच्या बाबतीत आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। आज आपण सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। सद्यस्थितीतील काही महत्त्वाचे रोग। हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन? व्हाय शुड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन रेनी सीझन? व्हाय द क्लीन हँड्स ड्राईव्ह इज रन इन स्कूल्स? या 3 प्रश्नांची उत्तरं शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम राबवला जातो, पावसाळ्यात आपण पाणी उकळून पितो आणि वैयक्तिक स्वच्छता पर्सनल हायजीन ही कशी पाळायला हवी किंवा कशी पाळली जाते, ही सगळी मुद्दे सध्या स्थितीतील काही महत्त्वाच्या रोगांच्या अनुषंगाने अगदी महत्त्वाचे आहेत। आज आपण सुरुवात करतोय पहिल्या मुद्द्याला, डेंग्यू। मॉस्किटोज lay the eggs in waterlogged places and thereby their population increases. Different species of mosquitoes spread different diseases. Dengue is spread by Aedes aegypti. This disease is caused by DEN1, DEN2 virus belonging to the type flavivirus. बघा, डेंग्यू साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस त्या ठिकाणी पोषक वातावरण असल्यामुळे त्यांची संख्या देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस ही झपाट्याने वाढते। डासांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि त्यामुळे वेगवेगळे रोग पसरतात। त्यांपैकी एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामुळे डेंग्यू हा इन्फेक्शियस डिसीज म्हणजेच संसर्गजन्य आजार होतो। हा आजार फ्लॅव्हिव्हायरस या प्रकारातील DEN1 आणि DEN2 या विषाणूंमुळे होतो। आता या आजाराचे सिम्पटम्स म्हणजेच लक्षण आपण पाहणार आहोत। नंबर 1, ॲक्यूट फीवर अँड हेडेच, वॉमिटिंग, तीव्र ताप, तीव्र प्रकारची डोकेदुखी आणि उलट्या होणे। नंबर 2, पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम। सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे डोळ्यांच्या खोबणीत दुखणं। नंबर 3, डिक्रीज इन प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हॅमोरेज। रक्तातील रक्तबिंबिका म्हणजेच प्लेटलेट्स यांचं प्रमाण या रोगात झपाट्यानं कमी होतं आणि त्यामुळं शरीराच्या अंतर्गत भागात रक्तस्राव होणं म्हणजेच इंटरनल हॅमोरेज होणं हा सर्वात भयंकर प्रकार या रोगामध्ये संभवतो। ऑब्झर्व द पिक्चर शोन इन द फॉलोइंग अँड राईट डिस्क्रिप्शन्स इन द बॉक्सेस। त्यापूर्वी या पिक्चरकडे बघा। अंडरस्टँड अँड एक्सप्लेन टू अदर्स। स्वतः जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा की कशा प्रकारे एडिस इजिप्ती ह्या डासाची उत्पत्ती होते। साठलेल्या पाण्यातून हा डास आपल्यावरती जीवघेण्या डेंग्यूचं आक्रमण आणि प्रसरण करू शकतो। त्यामुळे अशा ठिकाणी पाणी साठणार नाही आपल्या आसपास याची काळजी आपणा सर्वांना घ्यायची आहे। मूव ऑन टू द नेक्स्ट पॉइंट। ह्या चित्राकडे बघा। 2.5 डेंग्यू रिझन्स अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स। डेंग्यू कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय। वेगवेगळ्या प्रकारांची चित्र आपल्याला पाहायला मिळतात। सर्वात मध्यभागी आहे तो एडिस इजिप्ती नावाचा हा डास, ज्यामुळे डेंग्यू नावाचा रोग आपल्याला होतो। म्हणून काय काळजी घ्यायला हवी आणि कुठून याची उत्पत्ती होते ते सांगितलं गेलं आहे। कूलरचं साठलेलं पाणी, कूलर नेहमी स्वच्छ ठेवा। फॉगिंग, जेणेकरून डास राहणार नाही, नगरपालिकेमार्फत या योजना राबवल्या जातात। कॉइल्सचा वापर करणं, टाक्या वेळोवेळी साफ करणं, पिण्याचं पाणी तेथे आजूबाजूला घाण साठणार नाही याची काळजी घेणं। हा आजार मुख्यत्वे करून लहान मुलांना जास्त प्रभावित करू शकतो, त्यामुळे याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे। डू यू नो दॅट malaria is caused due to female anopheles while elephantiasis due to female culex? हिवताप हा
ॲनाफिलिस नावाच्या डासामुळे, मादी डासामुळे होतो. मेल अँड फिमेल ॲनाफिलिस. व्हाईल एलिफंटायसिस म्हणजेच हत्ती रोग, मलेरिया म्हणजेच हिवताप आणि एलिफंटायसिस म्हणजेच हत्ती रोग. हा हत्ती रोग क्युलेक्स नावाच्या डासामुळे, मादी डासामुळे होतो. ॲनाफिलिस अँड एडिस ग्रोन इन क्लीन वॉटर. साम्य एकच हिवतापासाठी आणि डेंग्यूसाठी की या प्रकारचे मच्छर ज्या ठिकाणी वाढतात ते स्वच्छ प्रकारच्या पाण्यामध्ये वाढतात. व्हाईल क्युलेक्स इन डर्टी सिवेज वॉटर. तर दुसऱ्याच बाजूला क्युलेक्स नावाचा जो डास हत्ती रोगासाठी कारणीभूत आहे तो प्रदूषित पाणी आणि गटारींमधून त्याची निर्मिती होते. आता बऱ्याच वर्षांपूर्वी थैमान घातलेला रोग जो आपल्या आजही लक्षात आहे त्याचं नाव आहे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू रिझन्स ऑफ इन्फेक्शन. काय कारण आहेत स्वाईन फ्लू होण्याची, त्याचा संसर्ग होण्याची, हे 2 पॉइंट्स बघूया. इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसांद्वारे होऊ शकतो. नंबर 2, viruses of swine flu are spread through sweat of infected person. Similarly, it is spread through secretions of nose, throat and saliva. स्वाईन फ्लूच्या विषाणूंचा प्रसार रोग्याच्या घामातून होतो. तसेच नाकातील व घशातील स्राव व थुंकी यांमार्फत सुद्धा स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रसार होतो. स्वाईन फ्लूची सिम्पटम्स काय, लक्षणं. सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू: डिफिकल्टी इन ब्रेदिंग, श्वास घ्यायला त्रास होणे, सोर थ्रोट, बॉडी पेन्स, घसा खवखवणे आणि शरीर दुखणे ही लक्षणं आहेत स्वाईन फ्लूची. डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लूचं डायग्नोसिस कसं होतं, निदान. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी. ज्या प्रकारे आपण सद्यस्थितीत कोरोनाच्या बाबतीमध्ये सर्वत्र चर्चा ऐकत आहोत त्याचं निदान करण्यासाठी ज्या प्रकारे स्वॅब घशातून घेतला जातो सेम प्रक्रिया ही स्वाईन फ्लूच्या बाबतीत आहे. डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी NIV अँड इन पुणे अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस दिल्ली. 2 ठिकाणी पुण्यात आणि राष्ट्रीय संचारी रोग संस्था दिल्ली NICD या ठिकाणी या प्रयोगशाळेत या प्रकारच्या स्वाईन फ्लूचं निदान करण्यासाठीच्या प्रयोगशाळा आणि त्यांची तपासणी उपलब्ध आहेत. थोडंसं पास्टमध्ये जर आपण गेलो तर तुम्हाला ठाऊक आहे का, फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. 2009 साली मेक्सिको या देशात या आजाराची प्रथम बाधा झाली. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा A H1N1. H1N1 या विषाणूमुळे हा रोग झालाय. पर्सन हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीज. डुकरांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला, त्यांच्याशी संपर्क येणाऱ्या व्यक्तीला या आजाराची, या विषाणूंची बाधा होऊ शकते. त्यानंतर पुढच्या रोगाबद्दल आपण चर्चा करणार आहोत, एड्स. एड्सचा लॉंग फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम AIDS. म्हणूनच याला एड्स असं म्हटलं जातं. दिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. यामुळे हा संसर्ग, हा विषाणू मानवाला या रोगाला कारणीभूत ठरतो. इन दिस डिसीज विक्टिम सफर फ्रॉम व्हेरियस डिसीजेस ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती हळूहळू दुर्बल झाल्याने, कमी झाल्याने, कमकुवत झाल्याने त्याला अनेक प्रकारच्या विविध रोगांची लागण होते. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅन नॉट बी कन्फर्म्ड विदाउट टेस्ट्स इन मेडिकल लॅबोरेटरीज. प्रयोगशाळेत चाचणी निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचं निदान करता येऊ शकत नाही. त्याचं नेमकं निदान करण्यासाठी एलिझा टेस्ट इज यूज्ड फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस. त्याचं नेमकं निदान करण्यासाठी एलिझा ही रक्ताची चाचणी आहे. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक.
एड्सची लक्षणं ही व्यक्तिसापेक्ष असतात, व्यक्तीनुसार ती वेगळी असू शकतात, म्हणून कॉमन सिम्पटम्स या ठिकाणी दर्शवलेली नाहीत. काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या. ऑलवेज रिमेंबर, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन और बाय नर्सिंग द HIV पेशंट. HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्यानं, त्याच्यासोबत जेवण केल्यानं, HIV बाधित व्यक्तीची सेवा शुश्रूषा केल्यानं एड्स होत नाही. आवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. HIV बाधित व्यक्तीसोबत आपला व्यवहार हा सर्वसामान्य असायला हवा. डू यू नो दॅट HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन आफ्रिकन स्पेसीज ऑफ मंकीज. HIV विषाणू हा पहिल्यांदा आफ्रिकेतील एका खास प्रजातीच्या माकडात सापडला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS 80 to 85% HIV infections in India occur through unsafe sexual contacts. UNAIDS यांच्या सर्वेनुसार भारतात 80 ते 85% संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक संबंधांतून पसरत आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स. प्राण्यांद्वारे होणारे इन्फेक्शन्स आणि त्यांतून होणारे रोग. रेबीज. दिस इज अ व्हायरल डिसीज. रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट एक्सेट्रा. रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेल्या कुत्रा, ससा, माकड, मांजर ज्यांना या आजाराचा संसर्ग, रोगाचा संसर्ग झालाय अशा प्राण्यांच्या चावल्यानंतर हा रोग उद्भवू शकतो. व्हायरस एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. या रोगाचे विषाणू हे मेंदूत प्रवेश करतात मज्जातंतू वाटे. व्हायरस एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात या रोगाचे विषाणू. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम ऑफ दिस डिसीज. ह्या आजाराचं सर्वात प्रमुख लक्षण म्हणजे हायड्रोफोबिया म्हणजेच जलद्वेष. जलद्वेष. इन दिस केस द विक्टिम शोज एक्स्ट्रीम फिअर फॉर वॉटर. या प्रकारामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्यामुळे त्यास जलसंत्रांस असं सुद्धा म्हणतात. रेबीज इज फायटल डिसीज. रेबीज हा प्राणघातक रोग आहे. हाऊएव्हर फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली वॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. सिम्पटम्स स्टार्ट्स टू अपियर विदिन 90 to 175 days ऑफ डॉग बाईट. रेबीज प्राणघातक रोग आहे, मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येतं. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणं 90 ते 175 दिवसांमध्ये दिसू शकतात. सिम्पटम्स ऑफ रेबीज. रेबीजची लक्षणं. नंबर 1 फीवर फॉर 2 to 12 weeks. 2 ते 12 आठवडे राहणारा ताप. एक्झॅगरेशन्स इन बिहेवियर. अतिशयोक्ती वागण्यामध्ये आलेला वेगळा बदल. अँड हायड्रोफोबिया पाण्याची भीती वाटणे. ही आहेत रेबीज या रोगाची लक्षणं. त्यानंतर अशाच प्रकारच्या काही वेगळ्या रोगांच्या बाबतीत तुम्ही इंटरनेटवरती चर्चा करून इंटरनेटवरती शोध घेऊ शकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोग कोणत्या व्हायरसेस मार्फत ते पसरतात यांची माहिती आणि त्यांच्यापासून प्रतिबंधात्मक उपचार कसे मिळवावे याची यादी तुम्ही इंटरनेट माझा मित्र म्हणजे इंटरनेटचा वापर करून शोधू शकता.